3.5 शक्तिपीठापैकी एक महत्त्वाचं पीठ असणाऱ्या अंबाबाई मंदिरामध्ये मोठी गर्दी झालेली आहे। सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि त्याचबरोबर नव्या वर्षाचं स्वागत करण्याच्या उद्देशाने अनेक भक्तांनी कोल्हापूर हे डेस्टिनेशन निवडलेलं आहे। त्यामुळे पर्यटकांनी कोल्हापूर शहर पूर्णपणे गजबजलेलं पाहायला मिळतंय। अंबाबाई मंदिरामध्ये भक्तांची रीघ लागलेली आहे। अंबाबाई मंदिरातून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी। पाहूयात। नववर्षाच्या पूर्वसंध्येला कोल्हापूर पर्यटकांनी हाऊसफुल झालेला आहे। आपण दृश्य पाहू शकतोय अंबाबाई मंदिरातील अनेक ठिकाणाहून पर्यटक जे आहेत ते दाखल झालेले आहेत। करवीर निवासिनी अंबाबाई देवीचं दर्शन आज करायचं, त्याचबरोबर आज याच करवीर निवासिनी अंबाबाईच्या भूमीत राहायचं आणि उद्या पुन्हा एकदा अंबाबाई देवीचं दर्शन करायचं, नवा संकल्प सोडायचा आणि त्यानंतर इथून निघायचं, यासाठी नियोजन करून अनेक पर्यटक जे आहेत ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत। देश विदेशातून हे पर्यटक आलेले आहेत। अपेक्षाने तुम्ही आलेला आहात। खरं तर आज 31 डिसेंबर आणि उद्या नववर्षाचं स्वागत, आईकडे काय मागणं असेल, कशा प्रकारचा संकल्प असेल? नवीन वर्षाची सुरुवात लक्ष्मीच्या आशीर्वादाने घेण्यासाठी आम्ही सहकुटुंब परिवार आलेलो। काय सांगाल? आज 31 डिसेंबर आहे। खरं तर अनेक जण गोवा असेल इतर ठिकाणी जातात, पण तुम्ही तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी पोहोचलेला आहात आणि अंबाबाईच्या भूमीत आहात, आज राहताय, उद्या तुम्ही दर्शन करून पुन्हा निघताय। हो, आम्ही सुट्टीसाठी आलो होतो, पण नवीन वर्षाची सुरुवात महालक्ष्मीच्या दर्शनाने घेण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहोत सहकुटुंब, आईबरोबर। पण त्याचा आशीर्वाद आमच्याबरोबर असू दे याची अपेक्षा करतो। कुठून आलेला? आम्ही अमेरिकेत असतो, आम्ही सुट्टीसाठी आलोय आणि नवीन वर्षाची सुरुवात महालक्ष्मीच्या दर्शनाने घ्यावी यासाठी आम्ही आज इथे आलो। माझं देवीकडे एकच मागणं आहे, आमच्या सगळ्या मुली ना सुरक्षित राहिल्या पाहिजे, हे एक मागणं मी मागासाठी देवीकडे आलेले आहे। आपण पाहिलं की देवीकडे अनेक जण आपल्या कुटुंबासाठी, त्याचबरोबर समाजासाठी, शेतकऱ्यांसाठी अनेक जे मागणं आहे ते या ठिकाणी घेऊन येतात आणि त्याचबरोबर देवीकडे साकडं घालतात। एकूणच आपण बघतो की करवीर निवासिनी अंबाबाई देवीच्या दर्शनानं नववर्षाची सुरुवात केल्यानंतर सुख समृद्धी तर येतेच, पण ज्या मनातल्या इच्छा आकांक्षा पूर्ण होतात अशा प्रकारची धारणा या सर्व भक्तांची आहे। कॅमेरा मिथुनसह प्रताप नाईक, झी 24 तास, कोल्हापूर।